पोहोचले नावाप्रमाणे आज वैभवने वैभवजनक कामगिरी केली आणि तीच कामगिरी या मॅच मध्ये देखील त्याला करायची आहे। वैभव भोसले या नावाची चर्चा आजच्या दिवसामध्ये सातत्याने राहिली आहे, कारण का सातत्यपूर्ण कामगिरी या खेळाडूने देखील केली आहे। अविनाश वाघमारे मगाच्या मॅच मध्ये याची बॅट बोलली होती, अर्धशतकापासून दूर राहिले होते, परंतु पुन्हा एकदा ते अर्धशतक या मॅच मध्ये पूर्ण होईल का याची देखील प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे। मगाच्या मॅच मध्ये चांगला खेळ केला होता आणि या मॅच मध्ये देखील तो खेळ करावा लागेल। मगाच्या मॅच मध्ये त्यांनी पीएम स्पोर्ट्स बोरगाव संघाला पराभवाचा धक्का दिला होता आणि त्या पराभव इथे जर पाहायला गेलं तर 40 धावांनी हा पराभव झाला होता, जवळजवळ 40 धावांनी हा पराभव झाला होता। आणि आनंदाने अविनाश वाघमारेने किती धावा केल्या होत्या, तब्बल 45 प्लस धावा याच अविनाश वाघमारेच्या बॅट म्हणून आलेल्या आणि त्या धावा कुठेतरी वर्चस्व गाजवताना देखील आपल्याला पाहायला मिळाले। गोलंदाजी मार्कवरती शाहूवाडी एक्सप्रेस पुन्हा एकदा सज्ज, पहिला चेंडू, ओहो ते सर्रार तिकट मारा अविनाश वाघमारेच्या विरोधात। कवटे माकाचा सुपरस्टार आणि या कवटे माकाच्या सुपरस्टाराने मगच्या मॅच मध्ये दर्जेदार कामगिरी केली आणि त्याच्यावरतीच या पाशे कोडोली संघाच्या नजरा पुन्हा एकदा खेळताना दिसत आहेत। दोन कवटे माकाचे सुपरस्टार आज दाखल झाले आहेत पाशे कोडोलीच्या या संघामध्ये आणि त्यांनी आज चांगली कामगिरी केली आहे। ओहो बिगिट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर इथे मात्र स्क्वेअर लेग क्रीजर मध्ये फटका खेळला आणि एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली। फटका खेळला आणि त्यानंतर लगेचच इथे मात्र एकेरी धावेचा प्रयत्न केला गेला। संख्या इथे मात्र जाऊन पोहोचले, 2 धावा या फलकावरती लागलेत। एमजे चषकाची स्पर्धा आणि या एमजे चषकामध्ये एक चांगलं दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते। आपण ऐकलं होतं की मुंबई पुण्याचे खेळाडू देखील म्हणतायत की आम्हाला ही एमजे चषकाची स्पर्धा खेळायची आहे, कारण का आयोजन नियोजन चांगलं आहे या स्पर्धेचं आणि म्हणूनच या स्पर्धेचा बोलबाला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये राहिलाय। ओहो बिगिट केला, फटका फसला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जेल खाली, जेल टिपला गेलाय का? हो जेल टिपला गेलाय। फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन, मगाच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये देखील झिरो ठरलाय। अविनाश वाघमारे बॅक टू द पेव्हिलियन। नक्कीच इथे मात्र पहिली विकेट जी आहे ती गमावली पाचशे कोडोली संघाने। नक्कीच प्रवीण लोंढे देखील मॅचचा आनंद घेताना दिसत। प्रवीण लोंढे हे देखील पाचशे कोडोलीचा एक सुपरस्टार राहिलाय, कित्येक मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने देखील गाजवल्या आहेत, परंतु थोडंसं जर पाहायला गेलं तर क्रिकेट पासून दूर राहिलेत, कारण का थोडंसं दुखापतग्रस्त आहेत आणि म्हणूनच क्रिकेट पासून थोडासा दूर राहण्याचा प्रयत्न यांचा राहिलाय, परंतु नक्कीच कमबॅक देखील केला जाईल प्रवीण लोंढेच्या माध्यमातून, यात शंका नाहीये। ओहो बिगिट केलाय सुरेश भोसले आणि यांच्या बॅट मधून इथे मात्र वार झालाय, चेंडू गेलाय सरसीमारेषा पार, षटकार। थँक्यू डीसी। सुरेश भोसलेंचं कौतुक करावं तितकं थोडं आहे। पहिल्या मॅच मध्ये जरूर अपयशी राहिले, परंतु त्यांनी दुसऱ्या मॅच मध्ये ती संधी मिळाली आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं की मी मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू का आहे। नक्कीच हे देखील नाव सातत्याने सांगली जिल्ह्यामध्ये चर्चेत राहिले सुरेश भोसले। ओहो चांगला चेंडू आहे, खोदून काढलाय आनंद मगदूमचा हा चेंडू आणि यानंतर हा चेंडू जो आहे तो डिक्लेअर झोन मध्ये गेला। 2 धावीसाठी हा फटका असेल आणि या 2 धावीने संघाचे टोटल आतापर्यंत जाईल 10 या धावसंख्येवरती। 10 धावा फलकावरती लागलेत। पहिले षटक प्रगती पथावरती आहे आणि या पहिल्या षटकामध्ये 10 धावा।
पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 10 धावा खर्ची केलेत गोलंदाज आनंद मगदुमने. एक विकेट देखील आल्या. अविनाश वाघमारेची ती विकेट. मॅन फ्रॉम कवठे महाकाळ अजून एक दर्जेदार खेळाडू. बिगिट केलाय परंतु हा बिगिट डिक्लेअर झोन मध्ये गेलाय का? नक्कीच हा डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. 2 धावेसाठी फटका केलाय आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 12 धावा या धाव फलकावरती लागल्यात. पहिलं षटक आणि या पहिल्या षटकाची सांगता 12 धावा धाव फलकावरती. उर्वरित षटक असणार आहेत 3 आणि या 3 षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहावं लागेल. तोपर्यंत आपण जातोय एका डीजेच्या सुमधुर गाण्याकडे. ओटू डीजे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा इथे मात्र धाव फलकावरती लागलेत. गोलंदाजी मार्कवरती इथे मात्र वैभव आलेत. सॉरी धवल आहेत, माफ करा. इथे मात्र धवल आहेत गोलंदाजीसाठी. धवलला इथे मात्र गोलंदाजीसाठी दाखल केलं गेलं. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल धवलच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये आनंद मगदूम 12 धावा खर्चिताना आपल्याला जरूर पाहायला मिळालेत. 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा इथे मात्र बनवावी लागेल. ओहो वेगात टाकलाय परंतु त्या वेगा बरोबर इथे मात्र बॅटचा फोर्स देखील केला आणि या चेंडूला पाठवलंय सरळ सीमारेषा बाहेर. सीमा उल्लंघन 6 धावांसाठी. काय फटका खेळला. नक्कीच या पेसचा वापर केला आणि त्यानंतर आपली ताकद देखील या चेंडूवरती जोखून दिली. ओहो वेगात टाकलाय आणि या वेगावरच इथे मात्र टप्प्याची ती अचूकते बरोबरच थोडासा हलकासा बाउन्स. या सर्वांचं मिश्रण आणि या मिश्रणाबरोबरच एक निर्धाव चेंडू हा देखील आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 18 धावा या धाव फलकावरती लागल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आलाय परंतु त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती त्या षटकाराचं उत्तर इथे मात्र निर्धाव चेंडू टाकून देखील दिलंय. मित्रांनो जर तुम्हाला मातीत तुमच्या पाऊल उमटवायचे असतील तर एकच उपाय आहे तर म्हणजे कधीच पाऊल मागे घेऊ नका. मागे घेऊन चालणार नाहीये पाऊल कारण का आपल्याला पुढे जायचंय. फुलटॉस आहे. लॉस होईल कोणाचा तरी यात शंका नाही आहे परंतु कोणाचा? क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा. कारण का या चेंडूवरती संधी निर्माण झाली. धवलने प्रयत्न केला जरूर परंतु या प्रयत्नामध्ये इथे मात्र झेल सुटलाय आणि म्हणूनच या चेंडूवरती 2 धावा आणि वैभव भोसलेला इथे मिळालंय एक जीवदान. वैभव भोसलेला जीवदान म्हणजेच पराभवाचं सूत्र कुठेतरी आपण आपल्या जवळ बाळगलंय. कारण का वैभव भोसले हा झेल सोडल्यानंतर तेवढ्याच ताकदीनिशी खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. एक स्पर्धा मी कवठे महाकाळमध्ये समालोचन करत असताना या खेळाडूने झेल सोडल्यानंतर काय बॅटिंग केली होती. महाकाली चषकामध्येच या खेळाडूने तो दर्जेदार खेळ दाखवला होता. नक्कीच हा खेळाडू मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू म्हणून ओळखला देखील जातो. ओहो फटका खेळलाय. ही फटक्याची ताकद इथे मात्र ही झेल सोडल्यानंतर पाहायला मिळाली. पहा झेल सोडलाय आणि त्याचा नतीजा पहा. थँक्यू डीसी. या चेंडूला उंची कमी होती आणि त्यानंतर या चेंडूला रॉकेट शॉट मध्ये तब्दीली केल्या. का फटका केला. ही ताकद आहे या खेळाडूची आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलंय की आपण कुठेतरी पराभवाचं सूत्र आपल्या जवळ बाळगलंय कारण का या खेळाडूचा आपण झेल सोडलाय. फुलटॉस आहे. पुन्हा एकदा ती संधी होती. थोडंसं जर पाहायला गेलं तर बॉडीचं ते नियंत्रण होतं ते कुठेतरी अनबॅलन्स झालंय आणि म्हणूनच हा फटका सजवला गेला नाहीये. हा चेंडू थोडासा डीप होताना पाहायला मिळालाय. वैभव म्हणतायत हा चेंडू थोडासा मला
माझ्या उंचीच्या थोडासा जास्त वाटला, परंतु हा उंचीच्या जास्त नाहीये, थोडंसं अनबॅलन्स झालेत आपण आणि म्हणूनच हा चेंडू मोठ्या फटक्यामध्ये तब्दील झाला नाहीये. आणि या चेंडूवरती धावा इथे मात्र रोखल्यानंतर धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 24 धावा या फलकावरती. हा चेंडू नक्की जाता मात्र नसणार आहे, यात शंकाच नाहीये, कारण का डोक्याच्या खूपच वरतून चेंडू टाकलाय आणि म्हणूनच हा चेंडू नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. एक्स्ट्रा फोर्स हा खांद्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु फोर्स महत्वाचा नाहीये, ताकद महत्वाची नाहीये, अचूकता ती टप्प्याची महत्वाची आहे. हो हो, या चेंडूवरती इथे समोरच्या दिशेने फटका केलाय, परंतु नो चेंडू आहे. फ्री असल्या कारणामुळे या चेंडूवरती हा चेंडू जो आहे तो झेल जो आहे तो मान्य केला जाणार नाहीये. झेल टिपलाय उत्कर्षने, परंतु हा झेल मान्य केला जाणार नाहीये. इथे षटक संपलं, धाव संख्या झाली इथे 26 फलकावरती, 26 फलकावरती. चला, वेळ घालवायचा नाहीये, स्पीडअप करायचा आहे, वेळ घालवायचा नाहीये. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे तब्बल 26 फलकावरती. 2 षटकाचा खेळ संपुष्टात, 26 फलकावरती. अजून देखील दोन षटक शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवायला लागतील. जर 50+ धावा बनवल्या तर एक चांगलं टोटल होईल आणि लढण्यासाठी हे टोटल नक्कीच योग्य असणार आहे. आणि कुठेतरी त्यासाठी फलंदाजांना हे टोटल 50+ टोटल मनामध्ये घेऊन या मॅच मध्ये लढावं लागेल. धावसंख्या 26 फलकावरती लागल्यात. इथून पुढे येणारे 12 चेंडू महत्वाचे आहेत दोन्ही संघांसाठी. उत्कर्ष आले आहेत, त्यांचं स्वागत इथे मात्र मोठ्या फटकाने केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. कवठे महाकाळचा सुपरस्टार पुन्हा एकदा दहाडला. हो हो, पुन्हा एकदा बिग हिट केला, फटका तर चांगला केला. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसवतोय आणि म्हणूनच एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 33 फलकावरती लागलेत. तिसरं षटक प्रगती पथावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि म्हणूनच थोडंसं प्रेशर एक गोलंदाजावरती असेल, परंतु प्रेशर हँडल करण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. कारण का मोठं क्रिकेट या खेळाडूने देखील खेळलं. नक्कीच कमी वयामध्ये या खेळाडूने स्वतःला सिद्ध केलंय उत्कर्ष कोटावडे. ओहो, बिग हिट केलाय आडव्या बॅटने. इथे मात्र सुरेशने बॅटला इथे मात्र थांबवला नाहीये, बॅट फिरवली आणि त्यानंतर 6 धावा या संघाच्या खात्यामध्ये. ओहो, नक्कीच चांगला फटका खेळलाय, सुरेख फटका आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण त्याहून लाजवाब. मित्रांनो, जोरदार टाळ्या क्षेत्ररक्षणासाठी देखील व्हायला पाहिजेत. काही क्षेत्ररक्षण, दमदार क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय आणि हीच मजा आहे एमजे चषकाची. आणि तीच मजा सध्याच्या घडीला प्रेक्षक घेताना दिसत. मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील आहेत आणि चांगला इथे मात्र क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केलाय क्षेत्ररक्षकाने. तोपर्यंत धावा इथे मात्र कंप्लीट होतील. एक धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 40 फलकावरती. तिसरं षटक प्रगती पथावरती. ओहो, बिग हिट केलाय. पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर फटका खेळलाय. झेल सोडले जात आहेत वारंवार. या महत्वाच्या मॅच मध्ये आपण चुका करताय. या चुका म्हणजेच पराभवाला दिलेलं आमंत्रण. कुठेतरी चूक करतायत. सातत्याने जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षणामध्ये खराब कामगिरी राहिली. 2 झेल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर वैभव भोसलेचे सोडले आहेत आणि वैभव भोसले झेल सोडल्यानंतर गोलंदाजाला देखील ऐकत नाहीत आणि स्वतःला देखील मोठे फटके खेळण्यापासून थांबवत देखील नाहीत.
ओहो नक्कीच इथे जर पाहायला गेलं तर फुलटॉस चेंडू होता थोडस जर पाहायला गेलं तर नाराज आहेत वैभव कारण का हा गिफ्टेड चेंडू होता या चेंडूवरती जर मोठा फटका केला असता तर जरूर धावसंख्या 48 वरती जाऊन विराजमान झाली असते कारण का हा षटकार पाहायला मिळाला असता परंतु क्रिकेट हा जर तरचा खेळ नाहीये जे मैदानात घडतं त्याच्यावरती अवलंबून असणारा खेळ आहे धावसंख्या जाऊन पोहोचली 3 षटकाची सांगता 42 धावा धाव फलकावरती शेवटचे 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहावं लागेल 42 धावा या धाव फलकावरती 42 42 चला शावडी संघ थोडस स्पीडअप करायचं आहे कारण का आपल्याला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे अंधार झाला काही झालं तरी आपल्याला ही मॅच खेळावीच लागणार आहे त्यामुळे थोडस स्पीडअप करायचं आहे धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 42 धावा 3 षटकामध्ये 42 धावा धावफलकावरती लागलेत बेचाळीस धावा फलकावरती आतापर्यंत लागलेत एक विकेट आली आहे फक्त आणि म्हणूनच इथे मात्र 500 कोडलीचा संघ हा थोडस स्ट्रॉंग स्थितीमध्ये पाहायला मिळतोय आता मात्र गोलंदाजी मार्क वरती लालासो पाटील अजून एक शाहू आणि मलकापूर परिसरातील एक मोठं नाव कित्येक वर्ष या खेळाडूने स्वतःला सिद्ध करत राहिल्या ओहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र झालाय एक अटॅकिंग खेळ इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जातोय थोडस एक अटॅकिंग फील्ड जी आहे ती सजवली गेली आहे आनंद मगदूम इथे मात्र जर पाहायला गेलं तर एक अग्रेसिव्ह कर्णधार देखील आहेत आणि त्यामुळे ते अशा प्रकारे धाडसी निर्णय घेतात सातत्याने ओहो बिगिट करण्याचा इथे मात्र प्रयत्न आणि त्यानंतर इथे क्षेत्ररक्षण चांगले झाले एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये म्हणजे धाव संख्या जाऊन पोहोचेल 43 43 धावा फलकावरती लागलेत आता मात्र स्ट्राईक वरती पाहायला मिळतील वैभव भोसले ज्याच्या बॅट मधून 12 चेंडूमध्ये 23 धावा आलेत 2 झेल देखील सोडलेत या खेळाडूचे ओहो नक्कीच वैभवला देखील या चेंडूने थोडस जखमा दिलाय एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केले फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाल्या आणि नतीजा 2 धावा 2 धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये म्हणजे धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 45 धावा फलकावरती हिटमॅन कामगिरी म्हणजेच ही जर्सी नंबर कोणाला माहित नसेल असं या भारतातील एकही माणूस नसेल जर्सी नंबर 45 हिटमॅन रोहित शर्मा ओहो डान्सिंग डाऊन द विकेट आणि त्यानंतर इथे विकेट आले डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला आणि या प्रयत्नामध्ये आपली किमती विकेट जी आहे ती गमावली गेल्या वैभव भोसले इथे मात्र बॅक टू द पेव्हिलियन 13 चेंडू आणि या 13 चेंडू मध्ये उपयुक्त 25 धावा मैदानाच्या आतमध्ये टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अजून एका खेळाडूचं नाव आदराने घेतलं जातं सुरेश कांबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय षटकारांचा बेदात भाषा आज मात्र कुठेतरी निराशाजनक कामगिरी आहे परंतु निराश होऊन चालणार नाहीये सुरेश पुन्हा एकदा तुला सिद्ध व्हावं लागेल सिद्ध करावं लागेल स्वतःला ओ या चेंडूवरती हो निराशाजनक कामगिरी पुन्हा आले पुन्हा गेले सुरेश कांबळे बॅक टू द पेव्हिलियन
आता मात्र हॅटिक चेंडू गोलंदाजी मार्क वरती लालासो पाटील मॅन फ्रॉम शाहूवाडी परिसरातील अजून एक दर्जेदार नाव आणि या दर्जेदार नावाला दर्जेदार कामगिरी अनुभवाची ती शिदोरी घेऊन आज लढलेत. ओहो इथे या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा आहेत. एक्स्ट्रा धावांवरती इथे धावसंख्या पुढे सरसावली 46 धावा फलकावरती. विकेट आले रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला जावं लागेल. लालासो पाटील यांच्या खांद्यावरती जबाबदारी का दिली याचं प्रत्येक इथे मात्र लालासो पाटील यांनी दिलाय. 4 धावा 4 विकेट 1 विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये देखील आले आहे. सॉरी 2 विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये आले आहेत आणि 2 विकेट या मेहनतीने देखील या खेळाडूंनी मिळवल्या. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात लालासो पाटील यांच्यासाठी. काय गोलंदाजी केले पहा, अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या इनिंग अखेर संपुष्ट झालाय आणि या पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं पाशे कोडली संघाला फलंदाजी करताना त्यांच्या माध्यमातून बनवल्या गेल्या पहिल्या इनिंग मध्ये धावा तब्बल 46 धावा 47 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. कुठेतरी धावा कमी पडल्यात या चंका नाही, कारण का पहिल्या 3 षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 40 प्लस धावा होत्या, 42 धावा होत्या पहिल्या 3 षटकामध्ये. परंतु शेवटचं षटक खऱ्या अर्थाने टर्निंग पॉइंट ठरल्या. शेवटच्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्यात आणि म्हणूनच जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये कुठेतरी शिरकाव केलाय शाहूवाडी संघाने. 4 षटकामध्ये म्हणजे 24 चेंडूमध्ये 47 धावा इथे मात्र रोखायच्या आहेत. 47 धावा रोखल्या जातील की बनवल्या जातील, प्रेक्षकांच्या मनामध्ये पडलाय प्रश्न. कोणता संघ इथे मात्र आजच्या दिवसामध्ये सुपर 8 ची फेरी गाठेल हा देखील एक प्रश्न आहे. परंतु या प्रश्नावरती उत्तर एकच आहे, या दोन्ही संघांमधला विजेता कोण. आणि ते उत्तर देण्यासाठी हे दोन्ही संघ सज्ज झालेत. परंतु सध्याच्या घडीला डीजे मास्टर देखील सज्ज झालेत एक सुमधुर गाणं लावण्यासाठी. आपण जातोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. ओ टू डीजे.
आणि मैदानाच्या आतमध्ये उत्कर्ष कोटावले आणि त्याचबरोबर संतोष मगदूम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. मगाच्या मॅच मध्ये या खेळाडूने दर्जेदार कामगिरी केली होती, परंतु विजय साकारला गेला नव्हता मगाच्या मॅच मध्ये. परंतु या मॅच मध्ये त्या विजयाची प्रतीक्षा आहे. आयुष्यात सुरुवात कधीही करा, परंतु सुरुवात केल्यानंतर स्वतःला एक सिद्ध करा, एक मोठा ब्रँड बनवा. मित्रांनो, KFC या ब्रँडची सुरुवात वयाच्या 62व्या वर्षी झाली होती. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर डीमार्ट, आपण डीमार्ट मध्ये देखील जातो. या डीमार्टची सुरुवात देखील वयाच्या 50व्या वर्षानंतर झाली होती. म्हणजेच वय मॅटर नाहीये, आपण सुरुवात कधीही करा, परंतु यशाचं शिखर गाठून आपण स्वतःला ब्रँड बनवा, हे देखील महत्वाचं आहे. आणि स्वतःला इथे मात्र स्वतःच्या संघाला इथे मात्र ब्रँड बनवण्यासाठी हे संघ सध्याच्या घडीला प्रयत्न करताना दिसत. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र एकेरी धाव आले, दुहेरी धाव आले. पहिल्या चेंडूवरती 2 धावांनी इथे मात्र सुरुवात केली. वैभव भोसले देखील सज्ज झाले धावा रोखण्यासाठी. आनंद मगदूम देखील संतोष मगदूम देखील सज्ज झाले धावा बनवण्यासाठी. परंतु इथे मात्र वैभव भोसलेने एक फिरकीचा चेंडू टाकला आणि या फिरकीच्या चेंडूमध्ये संतोष मगदूम बॅक टू द पेव्हिलियन. संतोष मगदूम इथे मात्र बॅक टू द पेव्हिलियन आणि त्यांची जागा कोणी घेतली? शाहूवाडीचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये आनंद मगदूम. आजची मेहनत उद्याचं यश असं कोणीतरी म्हटलंय, परंतु आजची मेहनत आजचं यश, आज यश मिळवायचंय तर आज देखील मेहनत घ्यावी लागेल. आता मात्र मेहनत घेण्याची वेळ आली, मेहनतीचं फळ जरूर मिळणार आहे. ओहो, काय चेंडू टाकलाय वैभव भोसले. आवडले असेल या कवठे महाकाळची गोलंदाजी तर जोरदार टाळ्या या गोलंदाजासाठी देखील होऊन जाऊ द्या. काय गोलंदाजी होते पहा, दर्जेदार गोलंदाजी आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते वैभव भोसलेच्या माध्यमातून. ओहो, या चेंडूवरती बिगिट केला, फटका फसलाय. ओहो, या चेंडूवरती 1 बाउंस चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. झेल टिपणं गरजेचं होतं. नक्कीच रोहन मोरेने या चेंडूवरती प्रयत्न केले नाहीये, थोडस नाराज देखील आहेत. ओहो, बिगिट केलाय. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे, परंतु ही संधी ही बाउंड्री लाईनच्या बाहेर निर्माण झाली आहे. चेंडू सरळ सीमारेषा बाहेर. ओहो, या चेंडूवरती फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. झेलची संधी, झेल टिपला गेलाय. पुन्हा एकदा वैभवने प्रयत्न करणं सोडलं नाहीये, प्रयत्न केले आणि या प्रयत्नामध्ये आनंद मगदूमची विकेट आली. मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील म्हणजेच ओल्डर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या खेळाडूकडे ती क्षमता आहे या संघाला अडचणीच्या परिस्थितीतून पुन्हा एकदा उभारी देण्याची, नव संजीवनी देण्याची. परंतु अपोजिट संघाकडे देखील एक अस्त्र आहे, ते अस्त्र सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती आलंय. हे अस्त्र आहे अमोल शिरहट्टी नावाचं मॅन फ्रॉम सैनिक टाकळी आणि तोच गोलंदाज सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्क वरती आलाय.
आजच्या दिवसामध्ये या खेळाडूंनी देखील प्रभावित केले, प्रेक्षकांच्या मनावरती या खेळाडूंनी देखील राज्य केले। सैनिक टाकीचा खेळाडू ओहो नक्कीच दर्जेदार गोलंदाजी। पहिल्या चेंडूवरती इथे मात्र वेग टाकलाय, वेग आणि अचूकता। ओहो इथे मात्र उत्कर्षच्या बॅटमधून सुरेख फटका आलाय, परंतु इथे मात्र अविनाशचं देखील कौतुक करावं लागेल। अविनाशने देखील चांगला इथे मात्र प्रयत्न केलाय, त्यावर रोखलेत आणि तोपर्यंत इथे मात्र 2 धावा संघाच्या खात्यामध्ये इथे ऍड देखील झालेत, परंतु संघासाठी किमती 2 धावा या अविनाश वाघमारे देखील रोखलेत। 1 रन शॉट आहे, म्हणजे या चेंडूवरती एका धावेची कपात झाली आहे। म्हणजेच काय एवढे प्रयत्न केले परंतु एकच धाव ही पदरी देखील पडली आहे। ओहो नक्की चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला, चांगली गोलंदाजी अमोल शिरट्टी, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते। या आधीच्या चेंडूवरती विकेट केलं जरूर, परंतु त्यानंतर फक्त एकच धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली, कारण का 2 धावा जरूर पूर्ण केल्या, त्यामध्ये 1 रन शॉट देखील आली। पूर्ण क्रीजचा जो वापर करायचा होता तो केला नाहीये आणि म्हणूनच एकच धाव संघाच्या पदरी पडली होती, परंतु त्यानंतरचा चेंडू हा निर्धाव देखील आलाय। 13 धावा फलकावरती। ओहो या चेंडूवरती नक्कीच वेगवान चेंडू टाकलाय, हा चेंडू टाकल्यानंतर प्रेक्षकांच्या मधून टाळ्यांचा आवाज देखील होताना दिसतोय। चांगली गोलंदाजी पाहायला भेटते, कौतुक करावं लागेल अमोलचं। मित्रांनो लक्षात ठेवा, अंधार कधीच कायम नसतो, जर प्रयत्नांची ज्योत प्रज्वलित ठेवली तर प्रकाश निश्चित आपल्या समोर येतो, यात शंका नाहीये। प्रकाश पाडायचा या मॅच मध्ये तर इथे मात्र प्रयत्नांची ती ज्योत प्रज्वलित करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये। ओहो डान्सिंग धाव द विकेट फटका सजवण्याचा तो प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा अपयश आलंय। मित्रांनो गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा आवाज होण्यात काय हरकत नाहीये, टाळ्यांचा आवाज होतोय आता मात्र, कारण का अमोल शिरट्टी चांगली गोलंदाजी करताना दिसतेत। ओहो चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला आणि याच बरोबर उत्कर्ष इथे मात्र बॅक टू द पेव्हिलियन। संघासाठी इथे मात्र धावा बनवण्याची गरज होती, परंतु इथे मात्र संघाची साथ या खेळाडूने सोडली आणि म्हणूनच इथे मात्र थँक्यू डीसी। धावसंख्या जाऊन पोहोचल्या 13 धावा 3 गड्याच्या मोबदल्यावरती, म्हणजे 3-13 वाजवले 500 कोडोली संघाने। अपोजिट संघाचे यश 11 शावडी संघ कुठेतरी पिछाडीवरती पाहायला भेटतो, परंतु अजून देखील ती वेळ गेली नाहीये। मित्रांनो लक्षात ठेवा, ज्याला जिंकायचं असतं त्याला माहित असतं कुठं लढायचं आणि कुठं शांत राहायचं। आता शांत राहून चालणार नाहीये शावडी संघाला, आता वेळ आली आहे ती दहाडण्याची, आता वेळ आली आहे ती लढण्याची, कारण का आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आहेत आणि या 12 चेंडू मध्ये करायचे आहेत अजून देखील 34 धावा। 12 चेंडू 34 धावा। गोलंदाजी मार्कवरती आता मात्र दाखल झालाय अविनाश वाघमारे, मॅन फ्रॉम कवटे महाकाळ। ओहो चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला आणि त्यानंतर या चेंडूवरती मिड विकेटच्या दिशेने फटका केल्यानंतर एकेरी धाव आले। धाव संख्या पुढे सरसावते
धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 15 धावा फलकावरती. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धावेने इथे मात्र सुरुवात केली. या मॅच मध्ये कुठेतरी जर पाहायला गेलं तर 500 कोडोली संघाने शिरकाव केलाय. पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाले परंतु या पराभवातून धडे घेतले विजयाचे आणि त्यानंतर विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. ओहो चांगला चेंडू, या चेंडूला टॅप जरूर केलाय. एकेरी धावेसाठी हा फटका. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 16 धावा फलकावरती. मित्रांनो लक्षात ठेवा, संयमी मनात जग जिंकण्याची ताकद असते. संयम दाखवावा लागेल या मॅच मध्ये रोहितला. रोहित मध्ये ती क्षमता आहे. रोहित पाटील एक दर्जेदार खेळाडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र केला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका केल्यानंतर एकच धाव असेल. आता मात्र रोहित पाटील सांगतात की आता मला संधी मिळाली तर ती संधी मला उठवू द्या देखील. लेग बॅटच्या स्वरूपामध्ये धावा आलेत. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 17 धावा. या 17 या धावसंख्येमुळे कुठेतरी कचरा देखील उत्पन्न झालाय. 17 ही धावसंख्या अशुभ मानली जाते. चला स्पीडअप करायचंय, वेळ घालवायचा नाहीये. टाइम इज मनी, वेळ खूप मोलाचा आहे. ओहो चांगला चेंडू इथे मात्र टाकलाय. अविनाश अप्रतिम गोलंदाजी. आज फलंदाजी असू द्या गोलंदाजी असू द्या क्षेत्ररक्षण असू द्या, आपल्या संघासाठी जेवढे योगदान देता येईल तेवढे योगदान या व्यक्तिमत्वाने दिलंय. अविनाश वाघमारे दर्जेदार गोलंदाजी. कवटे महाकाळ ते कोल्हापूर अंतर मी का कापून आलोय ते सांगताना दिसत आहेत. वैभव भोसले मला का माझ्या बरोबरीने घेऊन आलेत हे देखील सांगतायत. ओहो चांगला चेंडू, अजून एक दर्जेदार चेंडू. या चेंडूवरती रनआउटची संधी आहे परंतु इथे मात्र स्वतःला थांबवलंय आणि कौतुक इथे मात्र देवराजचे देखील करावं लागेल. वेगवान चेंडू होता आणि या वेगवान चेंडूला इथे मात्र तेवढ्याच तत्परतेने अडवलंय देखील देवराज मेटकेने. प्रत्येक खेळाडू जो आहे तो आपल्या संघासाठी धावा वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतोय आणि या प्रयत्नामध्ये त्यांना यश देखील येत आहे. परंतु शाहूवाडीच्या संघाला अजून देखील संधी आहे. खडबडून जागं व्हावं लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल. ओहो बॅट तलवारी प्रमाणे चालवली देखील परंतु या बरोबरीने संपर्क कुठेच नाहीये आणि म्हणूनच या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपामध्ये आल्यात धावा. एकेरी धावेने धावसंख्येचं टोटल जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 18 या धावसंख्येवरती. 18 धावा फलकावरती लागले तर 3 षटकांचा खेळ संपुष्टात म्हणजे येणारे 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये 29 धावांची आहे अजून देखील गरज. 6 चेंडू 29 धावा. पराक्रम हा घडेल का या मैदानावरती? या एमजे चषकामध्ये न भूतो न भविष्य दे अशी मॅच घडेल का हे देखील पाहावं लागेल. 6 चेंडू 29 धावा. सहा चेंडूमध्ये 29 धावा आता मात्र बनवायच्या आहेत. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी टिकून राहणं देखील गरजेचं आहे. 6 चेंडू 29 धावा हे आव्हान जर पार करायचं असेल तर या मॅच मध्ये आता मात्र वेळ आली आहे षटकारांची भाषा बोलण्याची आणि ती भाषा बोलावी लागेल. आणि ती भाषा कोणाला बोलावी लागेल तर रोहित पाटीलला बोलावी लागेल. रोहित स्ट्राईक वरती आहेत. अकोर टप्प्याचा चेंडू आणि याच अकोर टप्प्याच्या चेंडू वरती आले एकेरी धाव. इथे एकेरी धाव आले. रवी सर सांगतायत इथे आपल्याला मेहनत घ्यायची नाहीये, इथे फलंदाजांना मेहनत घ्यायची आहे. सुभाष काळे दर्जेदार गोलंदाज आहेत आणि त्यांच्याच खांद्यावरती इथे मात्र शेवटच्या षटकाची जबाबदारी. वेगवान चेंडू टाकलाय. गॅप मध्ये फटका सजवण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये इथे जर पाहायला गेला तर एक भिंत आली आहे वैभव भोसले नावाची आणि त्याने हा चेंडू इथे मात्र अडवलाय आणि म्हणून चेंडूवरती 2 धावा आहेत. वैभव भोसले कौतुक करावं तितकं थोडं आहे या खेळाडूचं. चांगली गोलंदाजी इथे मात्र केली, त्यानंतर फलंदाजीमध्ये योगदान दिलं, क्षेत्ररक्षणामध्ये धावा रोखल्या, सर्व काही करतायत आज आपल्याला संघाला जिंकवून देण्यासाठी.
ओहो चांगला चेंडू और पिच बॉल होता या चेंडूवरती विकेट करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यानंतर इथे कार्पेटच्या साह्याने फटक्याला खेळून काढले. एकेरी धावीसाठी या फटका आल्यानंतर धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 22 धावा फलकावरती लागलेत. आता मात्र जर पाहायला गेलं तर जिंकण्यासाठी तब्बल 25 धावांची गरज आहे. अजून देखील येणारे 3 चेंडू 25 धावा. ओहो विकेट केलाय जरूर फटका इथे वन बाउन्सी मारच्या बार चौकार आलाय शानदार चौकार. ओहो इथे जर पाहायला गेला तर झेल टिपण्याची संधी आहे आणि तो झेल टिपलाय देखील. फलंदाज बॅक टू द पेबल जावं लागेल फलंदाजाला. पाशे कोडोली इथे मात्र विजयाने आता मात्र सुपर 8 ची फेरी गाठतोय. सुपर से ऊपर कामगिरी केली आणि या संघाने इथे मात्र सुपर 8 ची फेरी गाठणारा हा चौथा संघ ठरलाय. एकदा जोरदार टाळ्या पाशे कोडोलीसाठी.